नमो चषक गायन स्पर्धा उत्साहात संपन्न, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नमो चषक 2024 अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने इस्लामपूर येथे भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। इस्लामपूर येथील लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृहामध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या असून या स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता निशिकांत पाटील बहिणी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले। या स्पर्धेला वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरातील स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला। ही स्पर्धा 18 वर्षा आतील व 18 वर्षावरील अशा 2 गटामध्ये संपन्न झाली। श्रुती माने ही 18 वर्षाखालील गटामध्ये प्रथम आली, तर त्या गटामध्ये श्रेया कळेकर, अरुण चव्हाण, संग्राम पाटील या स्पर्धकांचा द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक आले असून 18 वर्षापुढील गटामध्ये अर्थात खुल्या गटामध्ये डॉक्टर नीलम पाटील व कावेरी कळेकर यांना विभागून प्रथम क्रमांक, तर डॉक्टर मुशरफ सय्यद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। कयूब मणेर व गंधार जाधव यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अरफान शेख ठरला। या गायन स्पर्धेमध्ये 5 ते 65 वर्षापर्यंतचे स्पर्धक गायक सहभागी झाले होते। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कुमार वळणे व सौ वंदना कांबळे यांनी काम पाहिले, तर फैयाज नरवडे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले। या स्पर्धेचे संयोजक भारतीय जनता पार्टीचे वाळवा तालुका सांस्कृतिक प्रकोष्ठ आघाडीचे वाळवा तालुका संयोजक डॉक्टर राहुल नाकील व तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरी देशपांडे यांनी केले। या गायन स्पर्धेमध्ये 5 ते 65 वर्षापर्यंतचे स्पर्धक गायक सहभागी झाले होते। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कुमार वळणे व सौ वंदना कांबळे यांनी काम पाहिले, तर फैयाज नरवाडे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले। या स्पर्धेचे संयोजक भारतीय जनता पार्टीचे वाळवा तालुका सांस्कृतिक प्रकोष्ठ आघाडीचे वाळवा तालुका संयोजक डॉक्टर राहुल नाकील व तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरी देशपांडे यांनी केले। या स्पर्धेसाठी भाजपा इस्लामपूर शहराध्यक्ष अशोकराव खोत, युवा नेते तथा प्रांजली बँकचे चेअरमन अक्षय पाटील भैया, अमोल खोत, प्रवीण परीट, इस्लामपूर शहर महिला अध्यक्षा सुनीता काळे, युवती अध्यक्षा स्नेहल पवार, संदीप राज पवार यांच्यासह भाजपाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह स्पर्धक तसेच प्रेक्षक उपस्थित होते। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।